आमदार नारायण कुसे यांची भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया कुसे यांनी दिली। अनेक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत। जो प्रामाणिक, निष्ठावंत आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षावर विश्वास ठेवून प्रवेश करेल त्याला नक्कीच पक्षामध्ये स्थान दिलं जाईल। बदनापूर पंचायत समिती आणि जालना जिल्हा परिषद यावरती महायुतीचा झेंडा फडकेल। आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी कुसे यांच्याशी संवाद साधला। अनेक कालच उभाटा गटाला एक धक्का दिलेला, काय सांगाल ह्या भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर आगामी निवडणुकीसंदर्भात काय विषय? भारतीय जनता पार्टीवर कोणी विश्वास ठेवून जर प्रवेश करीत असन आणि आम्ही त्यांचं सगळी माहिती घेतो, चांगल्या विचाराची माणसं असेल, आम्ही 100% त्यांचा प्रवेश देणार आणि आगामी छोटं मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषद तर पाहिलं जातं महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती याच्या निवडणुका आगामी काळात होणार आहे। त्या दृष्टीने काही राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट किंवा शिवसेना उभाटा असेल, यांचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यावर विश्वास ठेवून येत असेल तर आम्ही स्वागत करू लागलो। काल तुम्ही बघितलं 2-3 पंचायत समिती, माजी उपसभापती यांचा प्रवेश झाला, अजून खूप येणार आहे। आताही लोक माझी तारीफ मागू राहिले। मी काल शहागडलाही होतो, काही राष्ट्रवादीचे काही लोक येणार आहे, त्याच्यामुळे येणाऱ्याची संख्या जरी कोणी येत असेल, जो कर्तृत्वाने मोठा आहे त्यालाच आम्ही प्राधान्य देणार आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करू। तुम्हाला देखील 15 वर्षाची विधानसभा निवडणूक लढलेली आहे, परंतु आता येणारी जिल्हा परिषद निवडणूक कशा आव्हानात्मक असणार? 100% महायुतीचा झेंडा जालना जिल्हा परिषदवर फडकणार आहे, पंचायत समितीवर बी फडकणार आहे। त्याच्यामुळं मला काही वाटत नाही, कारण की या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशस्वी देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, याच्यावर महाराष्ट्राच्या जनतेने जो विश्वास टाकला, त्या विश्वासावरच जालना जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल ताब्यात येणार, याच्या पुढेही शंका नाही।